कोल्हापूर शहरातील अतिक्रमण वाढत चाललंय। त्यातून वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय लोकांना रस्त्यावरून चालणंही मुश्किल होऊ लागलंय। अखेर महापालिकेला जाग आली। आज पापाची तिकटी, पान लाईन आणि बाजारगेट परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली। त्यातून रस्त्याकडेला असणाऱ्या 71 पेक्षा जास्त फलक आणि टपऱ्या हटवण्यात आल्या। कोल्हापूर शहरातील वाढतं अतिक्रमण ही गंभीर समस्या बनत चालली आहे। अधूनमधून महापालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवते, पण पुन्हा काही दिवसात रस्ते अतिक्रमणानं व्यापले जातात। अनेक दुकानदार आपले फलक किंवा पायऱ्या रस्त्यांपर्यंत आणतात। काही दुकानदार आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावरच मांडून ठेवतात। अनेकांनी 2.5 ते 3 फूट लांबीच्या छपऱ्या तयार केल्यात, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होतीये। या परिस्थितीत आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। पापाची तिकटी, पान लाईन आणि बाजारगेट या परिसरात आज सकाळी 10 ते 5 या वेळेत मोहीम राबवून 71 पेक्षा जास्त अतिक्रमणं हटवण्यात आली। त्यासाठी एक जेसीबी, डंपर यासह 25 कर्मचाऱ्यांचा समावेश होता। आज महापालिकेनं एका भागातील अतिक्रमणं काढली, पण कोल्हापूर शहरात सगळीकडेच अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न असून महापालिका कायमस्वरूपी अतिक्रमण काढणार का, हा खरा प्रश्न आहे।